आईच्या आणि माझ्या छान अशा गप्पा रंगलेल्या आहेत आणि बोलता बोलता आम्ही भाजीही साफ करत आहोत. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आता आम्ही साफ करत आहोत झेगळाची भाजी. तर आज आमच्याकडे बनणार आहे झेगळाची भाजी. आईने आणली तर त्या दिवशी ती एकदम फ्रेश होती. आज सेकंड डे आहे त्याच्यामुळे ती थोडीशी म्हणजे नरम झाली आहे. पण ठीक आहे, पाण्यामध्ये जर टाकली तर ती परत त्याची पानं असतात ती टवटवीत होतात. आई मला सांगत होती की आम्ही झेगळाची फुलं असतात त्या फुलांची पण भाजी खायचो आम्ही. तर मी म्हटलं मी कधी खाल्ली नाही आहे भाजी, तर ती पण आणायची. पण आता या टायमिंगला फुलं नसतात. तर भाजी पण साफ करून झालेली आहे आणि थोडीशी कापून घ्यायला लागते. तर आईला म्हटलं तू कापून घे, तोपर्यंत मी दुसरं काहीतरी काम करून घेते. आणि आईने भाजी चिरायला घेतली आहे. तर आईने अळू पण आणला आहे. जी अळूची भाजी करतात ती बिया टाकून केली जाते, तर तीही मी आज करणार आहे. तर त्याच्यामुळे आईला बोलते की तू अळू साफ करून घे. पण अळू पण काल आई आलं त्याच्यामुळे आजपर्यंत ते थोडंसं कोमेजलं आहे. पण हे कोवळं असल्यामुळे ते पानं पिकलेली नाही आहे, त्याच्यामुळे हे अळू खाऊ शकतो. झेगळाची भाजी आहे ना, खरोखर खूप पौष्टिक असते. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन असतात. त्याच्यामुळे ही भाजी आहे ना खरोखर महिन्यातून तरी एकदा खावी. पण एवढ्या वेळा तर भेटत नाही, पण खरोखर ह्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात. जे आपण ह्याला मोरिंगा बोलतो. तर तुम्हाला मोरिंगाच्या आहेत ना टॅब्लेट्सही अवेलेबल आहेत आयुर्वेदामध्ये. तर आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात तर मोरिंगा करून टॅब्लेट बघितलात तर या पानांपासून त्या बनवल्या जातात मोरिंगाच्या टॅब्लेट. तर त्याच्यामध्येही खूप म्हणजे विटॅमिन्स आहे आणि ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. आज आमच्या माऊनी पण आंघोळ केलेली आहे, कारण त्याला मी 2 दिवस झाले आंघोळ घातली नव्हती. कंटाळा आला होता मला पण आज त्याला कंटाळा आला होता. त्यालाच आंघोळीला कंटाळा आला होता, पण मला सुट्टी होती त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आज त्याला पण आंघोळ घालून घेऊया. तर माऊ माझा कंटाळतो भरपूर आंघोळीला आणि बघा गेला आहे पाठीमागे आता. तर हे अळू आहे ना ते सोलावं लागतं, म्हणजे त्याची जे सालं असतात ना ती काढावी लागतात. आणि ह्या अळूला ना खाज असते, म्हणजे खाज येते आपल्याला हाताला करताना. तर त्याच्यासाठी आपण कोकम असतं ना, जे आमसूल बोलतो आपण रतांब्याचं, ते आपण हाताला लावू शकतो खाज आल्यानंतर. तर आई कशी कापते आहे ना ते बघा. तशा पद्धतीने अळू कापलं जातं. तर आता मी झेगळाची भाजी बनवायला घेतली आहे. खूप इझी आहे झेगळाची भाजी बनवणं. एकदा तुम्ही खरोखर ट्राय करा. ही भाजी खूप छान लागते. विटॅमिन्स खूप प्रमाणामध्ये आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही गुगललाही सर्च करू शकता ह्याच्यामध्ये किती विटॅमिन्स आहे ते. तर ह्या भाजीसाठी आहे ना आपल्याला थोडी जास्त लसूण घ्यावी लागते. लसूण तेलामध्ये टाकली की त्याच्यामध्ये भरपूरसा कांदा टाकायचा आणि मिरची टाकायची. आणि मी उडदाची डाळ असते ना ती थोडा 10-15 मिनटं भिजत ठेवली होती. आणि उडदाची डाळ टाकली ना की ह्याला खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही पहिली भाजी धुवून घ्या, नंतर कापा. पण ॲक्च्युली काय झालं, माझी थोडी भाजी फ्रीजमध्ये ठेवली होती, त्याच्यामुळे थोडीशी पानं सुकत आली होती. म्हणून मी थोडा वेळ त्याला पाण्यामध्येच ठेवली आणि नंतर मग ती मी फोडणीला टाकणार आहे भाजी. कांदा थोडासा फ्राय झाला ना की नंतर मग त्याच्यामध्ये टाकायची आहे उडदाची डाळ. उडदाची डाळ थोडीशी भिजलेली असते त्याच्यामुळे त्याला शिजायला वेळ लागत नाही.
ती कांद्यावरती परतवली तरी पटकन शिजून जाते। तर मी इकडे उडदाची डाळ आहे ना 2 ते 3 टेबलस्पून घेतली आहे। जास्त काही घ्यायची गरज नाही आहे, जसं तुमची भाजी असेल तसं। तुम्हाला जास्त आवडत असेल तर ती तुम्ही जास्तही घेऊ शकता। कांद्यावरती डाळ पण छानपैकी परतली आहे आणि आता आपण टाकून घेणार आहे भाजी। भाजी पलटवून घ्यायची। पलटवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे 5 ते 7 मिनिटं आणि नंतर मग त्याच्यावरती टाकायचं आहे भरपूर सारं खोबरं। या भाजीमध्ये ना विटॅमिन, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतं। रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे एक नैसर्गिक पद्धतीचं सुपर फूडच आहे, असंही आपण या भाजीला बोलू शकतो। हे खोबरं आहे मी किसून ठेवलं आहे। हे 3 नारळाचं खोबरं आहे। तर मी एकदाच नारळ फोडते आणि असं फ्रीजरमध्ये ठेवून देते स्टोर करून। तर ते प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलं ना तर खूप चांगलं राहतं। त्याच्यामुळे मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवलं आहे आणि जेव्हा पण आपल्याला पाहिजे असतं ना तेव्हा आपण भाजीमध्ये टाकू शकतो। आणि तुम्हाला माहितीच आहे कोकणातल्या लोकांना खोबरं खूप आवडतं आणि त्याच्यामुळे मग माझ्याकडे पण खोबऱ्याचा स्टॉक पूर्ण भरलेला असतो। इकडे अळूच्या खतपथासाठी बिया उकडवत घातल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मीठ टाकते आहे। तर आईला विचारते मीठ टाकू की असंच टाकू? तर आई बोलते तुला खायचं असेल तर मीठ टाक। तर मला थोड्याशा खायच्या पण आहे त्याच्यामुळे मग मी मीठ टाकलं आहे थोडंसं। तर ह्या उकडवून पण आणि भाजून पण ना खूप छान लागतात ह्या बिया फणसाच्या। इकडे मी कचरा काढत आहे आणि सिरियल लागली होती। तर आई ती सिरियल बघते, मी काय बघत नाही। पण त्याच्यामध्ये पण कचरा काढायचा सीन होता आणि त्याच्यामध्ये काहीतरी तिथे कचऱ्यामध्ये त्या ॲक्टरला काहीतरी सापडलं असंच काहीतरी होतं आणि आमची अशीच मजाक मस्ती चालू होती। तर आई आता अळू कापते आहे आणि अळू कसं कापायचं ते नक्की बघून घ्या, कारण हे काहीतरी वेगळंच कापायचं आहे। पानांमध्ये ते देठं भरली जातात आणि देठं भरल्यानंतर ते अळू कापलं जातं। तर कारण ह्या अळूला ना थोडीशी खाज असते आणि आपण अळूवड्याची जी पानं असतात, अळूवडा बनवतो त्या अळूला थोडी खाज नसते, कमी असते। पण ह्या अळूला थोडी जास्त खाज असते, त्याच्यामुळे हाताला आपल्या खाज लागते। मग कोकम लावू शकतो आपण। तर इकडे मी पण आईसोबत बसली, थोड्याशा गप्पा मारायच्या होत्या कारण सुट्टी होती, त्याच्यामुळे मला पण थोडंसं आईबरोबर राहायला टाईम मिळाला। तर बाकीच्या वेळा टाईम मिळत नाही, संध्याकाळी येऊन मग नाईट असते। तर आई थोडंसं आल्यामुळे मला पण थोडंसं बरं वाटलं आणि
कारण ती जेवण बनवते आणि थोडंसं तिच्या हाताचं खायला मिळतं, त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. तर हा माऊ आहे ना, आता जागा शोधतो आहे झोपण्यासाठी. तर त्याला एकच जागा असते त्याची, फ्रीजवरती झोपायला त्याला भरपूर आवडतं आणि कुठे जागा शोधून शोधून त्याला फ्रीजच भेटतो. तर आत्ता पण तो तिथेच गेला आहे झोपण्यासाठी. अळूच्या भाजीसाठी मी पाणी उकळवत ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी अळू टाकते आहे. अळू थोडंसं चांगलं शिजलं पाहिजे म्हणून मग त्या गरम पाण्यामध्ये टाकायचं उकळवायला. तर पाणी माझं उकळलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता अळू टाकणार आहे. अळू पूर्ण टाकून झालं की मग त्याच्यामध्ये 4 ते 5 कोकम टाकायचे आहेत. कोकम टाकल्याने मग त्याला आपल्याला खाताना खाज लागत नाही. अळू झाकण मारून 10 ते 15 मिनटं चांगलं उकळू द्यायचं, शिजू द्यायचं. आणि हे सगळं शिजून झालं त्याच्यानंतर आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे. जसं नॉर्मल फोडणी आपण देतो जिरं, मोहरी, लसूण वगैरे टाकून, तसं. ॲक्च्युली तो मी व्हिडिओ काढायला विसरली आणि नाही काढला तो व्हिडिओ, तर त्याच्यामुळे ते फोडणी टाकलेलं तुम्हाला दाखवता नाही आलं. हा माझा माऊ आहे, पाठून पाठून फिरतो आहे. माझ्या हातामध्ये प्लेट आहे, तर त्याला असं वाटते की त्याचं जेवण मी त्याच्यासाठी आणलं आहे, म्हणून तो पण असं हे करतो आहे की मलाच घालण्यासाठी काहीतरी आणलं आहे. छानपैकी अळूची भाजी रेडी झालेली आहे. तर आता जेवून घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आता इथेच संपूया. आत्तासाठी बाय बाय. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये.